प्रभात आणि आत्ता वाजलेत पहाटेचे 3:15 आणि आता आम्ही निघालो आहे गुप्तकाशीहून गौरीकुंड. आणि आम्ही आलेलो आहोत सोनप्रयाग. ही गर्दी बघतायत. तर आता आम्ही सुरू केला आहे ट्रेक. आणि अशा प्रकारे न राहून आणि 6-7 मैल चालून आम्ही खेचर घेतलेले आहे. आणि अथक परिश्रमानंतर स्वर्ग दिसतो असं म्हणतात, तो हा. आणि आत्ता सकाळचे 3:15 वाजलेत आणि आत्ताच आमचं दर्शन झालंय. खूप सुंदर दर्शन झालंय. हे मागे जे दिसतंय हा सगळा बर्फ आहे आणि तो डोंगर इतका सुंदर दिसतोय. दर्शन तर सुंदर झालंच, पण ते पहाटे 3:30 वाजता ब्राह्म मुहूर्तावर झालं. हा एक वेगळाच योगायोग. हा मागे दिसतोय तो केदारनाथ मंदिराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भीमशिला. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 2013 साली केदारनाथमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा हा दगड होता जो वरनं घरंगळत खाली आला आणि तो मंदिराच्या थोडासा मागे येऊन थांबला, ज्याच्यामुळे पाणी मंदिरात यायचं थांबलं आणि एका अर्थाने त्या दगडाने म्हणजे शिवाने मंदिराचं रक्षण केलं. भौतिकशास्त्राच्या दृष्टीने पण ही शिळा इतकी योग्य जागेवर आहे की ही खरोखरच एक जादूच आहे. आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहोत. सकाळी पहाटे 3 वाजता खूप छान दर्शन झालं आणि आता तर काल आमचा मानस होता सगळं पूर्ण करायचा, पण खूप थकून आम्ही खेचर केलं. पण त्या बाबतीत आम्ही एक निष्कर्ष काढला. पाप आणि पुण्य ही मानवी जीवनातल्या अतिशय 2 महत्त्वाची गोष्टी आहेत. आणि चालत असताना जो काही दम लागतो आणि शरीर आपलं उत्तर देतं त्यावेळेला असं वाटायला लागलं की हा देव एवढ्या लांब जाऊन एवढ्या उंचावर का बसला असेल आणि मग त्याच्या भाविकांना त्याच्या भक्तांना एवढ्या लांब त्यांनी बोलवलंय. म्हणजे त्यांनी बोलवल्याशिवाय तर लोक इथंपर्यंत येऊच शकत नाही. असा निष्कर्ष होता की येताना आपल्या शरीराला जो त्रास होतोय, जी दमणूक होतीये, जी शरीर उत्तर देत आहे, तर आपण करत असलेली जी काही पुण्यकर्म आहेत आणि पाप आहेत तर येताना त्या पापांचं उत्तर आपल्याला दिलं जात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या शरीर उत्तर देतं, आपली सगळी शक्ती आपली संपून जाते आणि तरीही देखील देव दृष्टीपथात देखील येत नाही. आणि याचाच अर्थ की आपली पापकर्म अधिक आहेत आणि त्याचा सगळा सारासार विचार देवानी केलेला आहे. जेवढी तुमची पुण्यकर्म कमी तितका तुमचा त्रास कमी आणि जेवढी तुमच्याकडनं दुखावलेली माणसं किंवा आयुष्यात घडलेले अपराध असतील ते अधिक असतील, म्हणून कदाचित देव तुम्हाला तितकी शक्ती देत नसेल. म्हणजे पापपुण्याचा हिशोब होतो. मी खूप अर्ध्यातनं खेचर केलं, कमी अंतर मी चालले आणि कमी अंतरातनं मी खेचर केलं. बाबांनी किती जवळपास किती अंतर चालत केलं? मी 17.5 ते 18 किलोमीटर, 4.5 किलोमीटर शेवटचं मला खेचर करावंच लागलं कारण माझी पापं वाढली कदाचित. हां बरोबर. म्हणजे बाबांनी जास्त अंतर कापलं चालत, त्यामुळे बाबांची पापं जास्त होती, माझी कमी होती. दमणूक नक्की होते, पण या निसर्गाकडे बघून ती सुसह्य पण होते. 22 मैल संपून आम्ही पोहोचलेलो आहोत गौरीकुंडला.
आणि अशा प्रकारे केदारनाथचा अतिशय थकवणारा आणि अतिशय अवघड प्रवास संपवून आम्ही आता परतलो. साधारण 6-6.5 तास आम्ही चालत होतो. आम्ही पायी उतरलो सगळा ट्रेक आणि आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलवर. सुप्रभात. आणि आज आम्ही निघालो आहोत बद्रीनाथला. साधारण 6-7 तासांचा रस्ता आहे, त्यामुळे आज पूर्ण दिवस प्रवासात जाणार आहे. भेटूया. सुप्रभात. आणि आम्ही निघालो आहोत बद्रीनाथच्या मंदिरात. 10 अंश तापमान आहे, खूप धुकं आहे, पाऊस पण पडतोय हलका. आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहोत. काहीच दिसत नाही. आणि आम्ही पोचलो बद्रीनाथच्या मंदिरात. या मंदिरात काही चित्रित करायला परवानगी नव्हती आणि गर्दी पण खूप होती, त्यामुळे फार काही चित्रित करता आलं नाही. पण अर्थातच दर्शन खूप सुंदर झालं आणि त्याहून सुंदर होतं तिथलं वातावरण. त्यामुळे आता दर्शन छान झालं म्हटल्यावर सगळ्यांना भुका लागल्या, त्यामुळे आम्ही गेलो पेटपूजा करायला. भैया क्या है ये? दया आप इंटरनेशनल हो गया अभी. तो फॉकम फॉक हो गए फिर. डाएट वगैरे काय असतं की नाही अम्मू? व्हॉट इज इट? नॉट आपण जिलेबी अँड दूध. ओ माय गॉड. ये आटा नाही ओ माय गॉड. ओ माय गॉड. तनयाजी ओ माय गॉड. आता आम्ही बद्रीनाथचं दर्शन करून निघालो आहोत आणि अशा प्रकारे केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा पूर्ण झाली आहे. बद्रीनाथचं नाव बद्रीनाथ का पडलं तर बद्री म्हणजे बोरं आणि हिमालयाच्या या सगळ्या तापमानामध्ये विष्णूचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मीने बोराच्या झाडाचं रूप घेतलं, म्हणून त्याला बद्रीनाथ असं नाव पडलं. एक्सलेंट ऍक्टिंग, एक्सलेंट ऍक्टिंग. आमच्यावर भेंड्या चढत होत्या आणि तरी आम्ही जिंकावं म्हणून आम्ही जरा आक्रमक झालो होतो. या प्रवासातला बहुतांश वेळ म्हणजे साधारण रोज 9-10 तास आम्ही ह्या गाडीत असायचो. त्यामुळे एकतर उत्तराखंडमधले बाहेरचे डोंगर बघणे किंवा गाण्यांच्या भेंड्या खेळणे हे 2च पर्याय आमच्याकडे होते. त्यामुळे बाहेरचे डोंगर बघत परत तीच गाणी गात भांडत आणि मज्जा करत आम्ही हा प्रवास पूर्ण केला. नमस्कार. आणि रुद्रप्रयाग ते दिल्ली अशा 14 तासांच्या प्रवासानंतर आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो आणि आता पुण्याला चाललो आहोत. अशा प्रकारे सुंदर आणि खूप आठवणी देणारी एक सुंदर ट्रिप संपली आहे. पण पुण्याला जाण्याचा खूप आनंद आहे, कारण शेवटी महाराष्ट्र, आपली भाषा आणि आपलं शब्द